विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरण या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार 2025-26मध्ये BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्याकरिता मार्गदर्शन करत असताना BA प्रथम वर्षातील द्वितीय वर्षाचे राज्यशास्त्राचे विद्यार्थी या विद्यार्थ्याकरिता राज्यशास्त्रात भारतीय संविधान आणि शासन असा हा पेपर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याकरिता अभ्यासक्रमास ठेवण्यात आलेला आहे. या पेपरची उजळणी करत असताना विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, भारतीय संविधान आणि शासन या बाबतीत मागच्या काही तासिकेमध्ये भारतीय संविधान आणि सरकार किंवा शासन याची परिचर्चा काही तासिकामध्ये करत असताना भारतीय संविधानाचा, भारतीय शासन व्यवस्थेचा ऐतिहासिक आढावा बघणं कसं गरजेचं आहे याबाबत चर्चा करत होतो. विद्यार्थ्यांनो, भारतीय संविधान आणि शासन या संविधान आणि शासनामध्ये जेव्हा तुलना करतो, जेव्हा याचं अध्ययन करतो, यामध्ये खूप असा व्यापक विचार आहे. म्हणून याला संक्षिप्त रूपामध्ये चर्चा करण्यासाठी ठेवत असताना प्रथमतः भारत हा देश, या देशात जे संविधान आलं ते संविधान या भारत देशामध्ये जे संविधान नव्हतं, परंतु ज्यानुसार शासन चालत होतं त्याची सुद्धा चर्चा करणे गरजेचं आहे. म्हणजेच भारतीय संविधान हे कधी अस्तित्वात आलं, भारतीय संविधानाची निर्मिती, उगम, तिचा विकास कसा झाला, भारतीय संविधानाचा स्वीकार केल्यानंतर या संविधानाने जे शासन चालतं, जे सरकार चालतं,
त्या सरकारबाबत माहिती बघणं हा आपल्या तासिकेचा मुख्य उद्देश आहे. अर्थात जे संविधान भारतामध्ये लागू झालेलं आहे, आज ज्या संविधानानुसार भारतीय शासन प्रणाली कार्यरत आहे, त्या संविधानाच्या निर्मितीचा इतिहास सुद्धा बघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून भारतीय संविधान बघत असताना हे जे संविधान निर्माण करण्यात आलेलं आहे, त्या संविधानावरती कोणत्या घटकांचा, कोणकोणत्या बाबींचा प्रभाव पडलेला आहे, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. परंतु त्या अगोदर भारत या देशामध्ये, भारतामध्ये जी जनता, जो जनसमुदाय 26 जानेवारी 1950 पर्यंत कोणत्या शासन पद्धतीनुसार, कोणत्या संहितेनुसार, कोणत्या विधीनुसार या देशातील शासन प्रणाली चालली आणि कशा प्रकारे चालली, याची सुद्धा माहिती विद्यार्थ्यांना असणे गरजेचं आहे. आणि म्हणून भारताला जरी 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाले, ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपण मुक्त झालो, तर या ब्रिटिशांच्या पारतंत्र्यासोबतच भारत एक नवीन संविधान निर्माण करत होता. हे संविधान ज्या पद्धतीने कार्यरत आहे, या संविधानावर भाष्य करत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमीची पालवी फुटणं गरजेचं आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असताना कालच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये ज्याप्रमाणे वैदिक संस्कृती आहे, वैदिक साहित्य आहे, त्याचप्रमाणे सिंधू संस्कृती आहे, हडप्पा संस्कृती आहे, द्रविड संस्कृती आहे. या संस्कृतीचा सुद्धा मानवी जीवनावर परिणाम झालेला आहे. मानवाचं जीवन अचानक निर्माण झालेलं नाहीये. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950 संविधान दिलं. रेडीमेड दिलं का? नाही. या मानवी जीवनावर सांस्कृतिक वारसा खूप प्रभाव टाकून गेलेला आहे. या सांस्कृतिक वारसेमध्ये जे मानव हजारो वर्षापासून ते 20व्या शतकापर्यंत जो मानव आलेला आहे, त्या मानवाने ज्या संहितेचा वापर करून इथपर्यंत आलेला आहे, त्याचा सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मी कालच्या तासिकेत सांगितलं की हा मानव ज्या पद्धतीने जीवन जगत होता, या मानवाने सभ्य संस्कृतीकडे वळत असताना त्यांनी जी ऋचा बनवली, जे वेद बनवले, जे उपनिषद बनवले, जे स्मृती बनवल्या, जे पुराण बनवले, हे मानव निर्मित होते. हे मानवाने निर्माण केलेले होते. मानवाच्या अतिशय उत्तम अशा जीवनासाठी या विधी बनवण्यात आल्या.
आणि या विधीनुसार ज्याप्रमाणे मनुष्य एका कुटुंबातून, समूहातून, गावातून एका शासनाची प्रणाली ज्या पद्धतीने विकसित होत होती, अशा विकसित होणाऱ्या, ज्याप्रमाणे अरिस्टॉटल यांनी सांगितलेलं आहे की कुटुंबाच्या नंतर समूह, समूहाच्या नंतर गाव, गावच्या नंतर राज्य, ही जी कन्सेप्ट अरिस्टॉटलने सांगितली, या कन्सेप्टप्रमाणेच भारतामध्ये सुद्धा मनुष्य त्याच पद्धतीने जीवन जगत होता. हे जीवन जगत असताना मानव जी संहिता बनवली, ती संहिता खऱ्या अर्थाने मानवांची विधी संहिता होती, मानवांची कायद्याची संहिता होती. मानवाची न्याय देणारी ही एक संस्था होती आणि या कायद्याच्या समोर कोणी जात नव्हता. मानव हा धर्म होता, संहिता ही धर्म होती आणि ज्या पद्धतीने ही संहिता कार्य करत होती, त्या संहितेला विरोध करण्याचा अधिकार कुणाकडेच नव्हता. कारण मानवाने ठरवलेलं होतं की आपण जोही सामूहिक निर्णय घेऊ, जेही प्रगती करू, त्या संहितेप्रमाणेच करायचं. ही संहिता उत्तर वैदिक काळापर्यंत अतिशय उत्तम दर्जाची होती. या संहितेनुसार भारताचा विकास खूप चांगल्या प्रकारे झालेला होता. परंतु जेव्हा उत्तर वैदिक काळाला, याच्यामध्ये एक प्रकारे जे समूह हे विचार, या कृती पार पाडत होता, ह्या पूर्णतः एका धर्माच्या नेतृत्वाकडे गेले. इथे नीतिमत्ता बाजूला झाली, इथे विचार बाजूला झाले, इथे कृती बाजूला झाले. निर्णय घेत असताना धर्माचा आधार घेतला जाऊ लागला. परंतु याला प्रत्युत्तर देण्यासाठी ज्याप्रमाणे वैदिक साहित्य निर्माण झालं, त्याचप्रमाणे अवैदिक साहित्य सुद्धा भारतामध्ये निर्माण झालेलं आहे. या अवैदिक साहित्यामध्ये मानवाचा सर्वांगीण विकास आहे, मानवाने केलेली जी प्रगती आहे, बुद्धांचा काळ आहे, जैनांचा काळ आहे, सम्राट अशोकांचा काळ आहे, या संहितेच्या विरुद्ध जाऊन या ठिकाणी अनेक वेळा निर्णय घेतलेले आहेत, ज्यामध्ये प्रजेला, जनतेला आणि शासनाला एक प्रकारे कार्य करण्यास आणि जनतेचे कार्य पाहण्यास प्रवृत्त केलेलं आहे. या अवैदिक संस्कृतीमध्ये जनहिताला, मानवहिताला अत्यंतिक महत्त्व दिलेलं आहे. परंतु अनेक वर्षानंतर याच देशामध्ये वेगळी संस्कृती निर्माण झाली. ही संहिता आणखी धर्माच्या अधीन गेली आणि धर्माच्या अधीन गेल्यानंतर इथलं शासन, प्रशासन पूर्णतः वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था याच्यात पूर्णतः गुंफून गेलं. कायदे कशा प्रकारे बनू लागले? कायदे हे अन्यायी, अत्याचारी बनू लागले. मानवावर एक प्रकारे अन्याय होऊ लागला, ज्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र याच्यामध्ये विभक्तीकरण करण्यात आलं. विभक्तीकरण करण्यासोबतच इथे अस्पृश्य एक समुदाय निर्माण झाला. इथे स्त्रियांना गौण स्थान देण्यात आलं. यांच्यावरती भयंकर असा अन्याय होऊ लागला. हा अन्याय होत होत 15व्या-16व्या शतकामध्ये जेव्हा भारत पदार्पण करतो, तर त्यावेळी भारतामध्ये वेगवेगळे परकीय देश येत होते. या परकीय देशामध्ये जे येणारे होते ते या देशावर राज्य करणारे शासक बनत गेले होते आणि त्यातून त्यांच्या संहिता वेगळ्या पद्धतीने उदयास येत होत्या. अशा या ज्या संहिता होत्या त्या मानवाच्या विकासासाठी किती घातक होत्या हे सुद्धा भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या योगदानामध्ये बघणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हा एक ऐतिहासिक पार्श्वभूमीचा घटक म्हणून बघणं आवश्यक आहे. धन्यवाद.